देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलाय। आत्ताची ही ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। एकनाथ शिंदे प्रकृती अस्वस्थामुळे दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते। आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। यांना फोन लावलेला आहे। फोनवरून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। तुषार, मी पुन्हा तुमच्याकडे येते। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। गार्गी, आपण जर पाहिलं असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्री 2 दिवस सातारा येथील दरे या गावी विश्रांती घेत आहेत। आणि कालच आपण पाहिलं असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील रवाना झाली होती। एकनाथ शिंदेंना ताप वाढला होता, कारण की निवडणूक काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र या ठिकाणी आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळालं होतं। म्हणून स्वतः या ठिकाणी भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्यांच्या तब्येती संदर्भात दोघांमध्ये संवाद झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आज एकनाथ शिंदे आपल्याला साताराहून मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळणार आहेत। जी, नक्कीच याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आज दुपारनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला दाखल होणार असल्याची माहिती मिळते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या सातारा येथील मूळ गावी अर्थातच दरे या गावामध्ये आहेत। तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी आहेत। दरम्यान आज दुपारनंतर एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतणार आहेत। दुपारी 2:45च्या सुमारास एकनाथ शिंदे साताऱ्यातून हेलिकॉप्टरद्वारे मुंबईला दाखल होतील। त्यानंतर त्यांचा पुढील कार्यक्रम हा राखीव असणार आहे।